मुंबईतल्या राम मंदिर रेल्वे स्थानकावर काल मध्यरात्री घडलेला प्रसंग थरारक आणि प्रेरणादायी ठरलाय। मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या। यावेळी एका धाडसी तरुणाने क्षणाचाही विलंब न करता ट्रेनची इमर्जन्सी चेन खेचून गाडी थांबवली। राम मंदिर रेल्वे स्थानकावर मेडिकल सुविधा नसताना विकास बेदरे या तरुणाने तात्काळ डॉक्टर देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला। त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अनुभव नसतानाही विकासने यशस्वीरित्या या महिलेची प्रसूती केली आहे। काल रात्री 12:40 गर्भवती महिला गोरेगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे लोकल ट्रेनने प्रवास करत होती। प्रवास करताना अचानक तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या। ती मदतीसाठी ओरडू लागली। त्यावेळी त्याच डब्यातून प्रवास करणारा विकास दिलीप बेदरे या तरुणाने डॉक्टर देविका देशमुख यांच्याकडून व्हिडिओ कॉलवर प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप समजून घेतली। विकास बेदरे यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून कोणत्याही वैद्यकीय ज्ञानाचा अनुभव नसताना डॉक्टरांनी दिलेल्या प्रत्येक सूचनेचं तंतोतंत पालन केल्याने प्रसूती यशस्वीरित्या पार पडली। आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत। भाई आपका नंबर मांगेगी बहन। ले लिया भाई ने नंबर ले लिया। अरे कोई बात नहीं भाई। विकास बेदरे। हाँ दरम्यान संबंधित महिला प्रसूतीसाठीच निघाली होती, मात्र त्रास सुरू झाल्यानं तिथेच मदतीसाठी धावल्याचं विकास बेदरेंनी म्हटलं। मी स्वतः ती इमर्जन्सी चेन खेचून वगैरे त्यांना बाहेर काढलं त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर मग तिथे मदत न मिळाल्यामुळे मला काही पर्याय न सुचल्यामुळे मी माझ्या मैत्रीण आहेत डॉक्टर देविका देशमुख त्यांना कॉल केला आणि त्यांची मदत घेतली। तरी पण 20 मिनिटं आम्ही अजून मदतीचा वेट केला, पण काही मदत नाही भेटली। सो त्यांनी सांगितलं सिच्युएशन बघितल्यानंतर त्यावेळेस बाळाची सिच्युएशन अशी होती की बाळ बाहेर आलतं थोडंसं। सो त्या ठिकाणी दोघांचाही जीव थोडासा धोक्यामध्ये होता। सो त्यांनी डिसिजन घेतलं की तुला ती डिलिव्हरी करावी लागेल। सो मी त्या पद्धतीनं त्यांनी जसं प्रोसेस सांगितलं त्या पद्धतीनं मी ते करायला गेलो आणि ती डिलिव्हरी सक्सेस केली। राम मंदिर स्टेशनवर महिलेची प्रसूती करणाऱ्या विकास बेदरेचा रोहित पवारांनी सत्कार केला। मुंबईत राम मंदिर स्टेशनवर तरुणाने महिलेची प्रसूती केली। डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करत गर्भवती महिलेची प्रसूती करण्यात आली। अभिनंदन तमाम भारतवासियांच्या वतीने, महाराष्ट्राच्या वतीने, सर्व नागरिकांच्या वतीने आपले आभार। हे धाडस तुम्ही दाखवलं।